नमस्कार. कधी असा विचार मनात आलाय का की आपलं जग आपल्याशी जसं वागतं ते खरं तर आपल्याच वागण्याचं एक प्रतिबिंब, एक आरसा असू शकतं? आज आपण याच विचारावर आधारित एक साधी सोपी पण खूप महत्वाची गोष्ट पाहणार आहोत. तर गोष्टीला सुरुवात करण्याआधी एक प्रश्न. आपल्या आजूबाजूचं जग, मग ते आपल्याला चांगलं वाटत असो किंवा वाईट, ते तसं असण्यामागे आपला स्वतःचा किती हात असतो? या प्रश्नाचं उत्तर कदाचित आपल्याला या गोष्टीतून मिळेल. चला, आपण एका अशा मुलाला भेटूया ज्याच्यासाठी हे जग म्हणजे एक मोठं संघर्षाचं मैदान होतं. त्याला नेहमी वाटायचं की प्रत्येक जण आणि प्रत्येक गोष्ट जणू काही त्याच्या विरोधातच आहे. तर या मुलाचं नाव होतं आरव. आणि आरवसाठी ना प्रत्येक दिवस म्हणजे एक नवीन आव्हान होता. त्याला असं वाटायचं जणू काही सगळं जग त्याच्या विरोधातच उभं आहे आणि प्रत्येक पावलावर त्याला फक्त संघर्षच करावा लागतोय. आता बघा, आरवला जेव्हा राग यायचा ना, तेव्हा तो सगळा राग इतरांवर काढायचा, मोठमोठ्याने ओरडायचा. त्याला वाटायचं की असं केल्याने कदाचित त्याचं मन हलकं होईल. पण खरंच तसं व्हायचं का? नाही, उलट व्हायचं. तो जगाला जे द्यायचा, जग त्याला तेच परत करायचं. त्याच्या रागाला उत्तर म्हणून रागच मिळायचा. आणि ह्या चक्रात अडकून त्याचं जग आणखीनच निराश आणि त्रासदायक बनत चाललं होतं. आता रागावून काहीच हाती लागत नाहीये हे आरवच्या लक्षात आलं. मग त्याला एक वेगळा मार्ग निवडला. त्याने ठरवलं की आता जगाकडे पाहून हसायचं. त्याला एक आशा होती की कदाचित यामुळे तरी काहीतरी बदलेल. पण इथेही त्याच्या पदरी निराशाच आली. त्याच्या हसण्याला कोणीच प्रतिसाद दिला नाही. कुणीही त्याच्याकडे बघून हसलं नाही. आणि यामुळे त्याचा विश्वास आणखी पक्का झाला की हे जग खरंच खूप भावनाशून्य आणि कठोर आहे. पण म्हणतात ना, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ होतेच. तसंच काहीसं आरवच्या आयुष्यातही घडणार होतं. एक असा दिवस येणार होता जेव्हा एक अनएक्सपेक्टेड गोष्ट त्याचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच कायमचा बदलून टाकणार होती. तर एके दिवशी काय झालं, त्याला आपल्या खोलीत एक जुना धुळीने माखलेला आरसा सापडला. दिसायला तर तो अगदी साधाच होता, पण त्याला जराही कल्पना नव्हती की हा साधा आरसा त्याला आयुष्यातली सगळ्यात मोठी शिकवण देणार आहे. आणि त्या आरशाने जे केलं ते खरंच कमाल होतं. म्हणजे बघा, त्याने आरवला अगदी थेट लगेचच्या लगेच प्रतिसाद दिला. जेव्हा आरव रागाने ओरडला तेव्हा आरशातल्या प्रतिबिंबानेही रागावलेला चेहरा दाखवला. जेव्हा तो हसला तेव्हा आरसाही त्याच्याकडे बघून हसला. आणि जेव्हा त्याने दयाळूपणा दाखवला तेव्हा आरशातल्या प्रतिमेतही त्याला तोच दयाळूपणा दिसला. त्या आरशाने आरवला फक्त त्याचा चेहरा नाही दाखवला, तर एक खूप मोठा धडा शिकवला. एक असा नियम जो फक्त त्या आरशापुरता मर्यादित नव्हता, तर तो संपूर्ण जगाला आणि आपल्या आयुष्याला लागू होणारा होता. आणि बरोबर त्याच क्षणी आरवला एक गोष्ट कळून चुकली की तो आरसा म्हणजे फक्त काच नाहीये, ते तर अख्खे जग आहे. जगाकडून त्याला जे काही मिळत होतं ते दुसरं तिसरं काही नसून त्याच्याच वागण्याचं प्रतिबिंब होतं. आणि यातूनच आपल्याला या कथेचं सार मिळतं. ते म्हणजे आपण इतरांशी जसं वागतो तसंच जग आपल्याशी वागतं. हा एक साधा पण खूप शक्तिशाली नियम आहे. आपण जे पेरू तेच उगवतं. यालाच आपण रिफ्लेक्शन प्रिन्सिपल किंवा प्रतिबिंब सिद्धांत असं म्हणू शकतो. म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं बाहेरचं जग हे आपल्या आतल्या जगाचाच आरसा आहे. आपले विचार आणि आपल्या कृतीच आपलं वास्तव घडवत असतात. मग प्रश्न हा येतो की या सिद्धांताचा वापर करून आपलं जग बदलायचं कसं? याचं उत्तर एका सोप्या पण खूप शक्तिशाली गोष्टीत दडलेलं आहे. आणि ती गोष्ट म्हणजे दया. हे सूत्र एकदम साधं आणि सरळ आहे. निगेटिव्हिटीमुळे निगेटिव्हिटीच वाढते. म्हणजे जसं राग काढला की समोरूनही रागच मिळतो. याउलट जर आपण दया आणि सकारात्मकता दाखवली तर जगही आपल्याशी त्याच प्रेमाने वागायला लागतं. तर मग या सगळ्यातून काय शिकायला मिळतं? पहिली गोष्ट, आपल्या प्रत्येक कृतीला एक प्रतिसाद मिळतोच. दुसरी गोष्ट, आपला दृष्टिकोनच आपलं वास्तव ठरवतो. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आरशात दिसणारं चित्र आवडत नसेल तर ते बदलण्याची ताकद आपल्याच हातात आहे. तर हे नेहमी लक्षात ठेवायला हवं की हे जग म्हणजे एक मोठा आरसा आहे. ते आपल्याला फक्त तेच परत दाखवतं जे आपण त्याला देतो. आणि शेवटी प्रश्न हाच उरतो की जर हे जग खरंच एक आरसा असेल तर आपलं प्रतिबिंब कसं दिसावं असं आपल्याला वाटतं? याचं उत्तर आपल्याच कृतींमध्ये दडलेलं आहे. नक्की विचार करा.